जय महाराष्ट्र मित्रांनो, मुंबईमधूनच सगळ्यात मोठी घडामोड सध्या समोर येते. उद्धव ठाकरेंची मुंबईत नवीन खेळी. राज्याच्या राजकारणामध्ये उडाली खळबळ. उद्धव ठाकरे बनवणार मुंबईचा महापौर. देवाच्या मनात असेल तर आपलाच महापौर. उद्धव ठाकरेंनी उडवला सर्वात मोठा नवीन सिक्सर. शिंदे सेना भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठा झटका देण्यास ठाकरेंना पहिलं मुंबईतून यश. तर आमचाच महापौर. ठाकरेंच्या एका वाक्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ. सगळी गणित अवघ्या एका झटक्यात मुंबईमध्ये ठाकरेंनी फिरवली. मित्रांनो, सविस्तर बातमी. मुंबईच्या राजकीय इतिहासामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधूंना आता सगळ्यात मोठं यश मिळताना दिसतंय. पडद्याच्या मागे नेमक्या कोणत्या घडल्या हालचाली आता सविस्तरपणे जाणून घेऊया. मुंबईचं थेट राजकारण ठाकरे बंधूंच्या हाती. तर उद्धव ठाकरे देखील आपल्या नगरसेवकांना सांगून गेले. मित्रांनो, नेमकी काय बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया पुढच्या 2 मिनिटांमध्ये. मुंबईच्या पडद्याच्या पाठीमागे ठाकरे बंधू शिजवत आहेत का नवीन प्लॅन? तर शिंदेचे नगरसेवक थेट हॉटेलमध्ये. मित्रांनो, कोणती भीती? ऑपरेशन लोटस की उद्धव ठाकरेंना देणार पाठिंबा? या घडीची ही बातमी आपण पाहणं खूप गरजेचं आहे. मुंबईचा महापौर ठाकरेंचा व्हावा ही महाराष्ट्रातील शिवसैनिकांची मनोमन इच्छा आहे. परंतु आता ती इच्छा पूर्ण होणार का, याकडे राज्यातील बहुतांश शिवसैनिकांचं, मनसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे. यातच आज उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सगळ्यात मोठ्या वक्तव्यामुळे मुंबईच्या राजकारणामध्ये नवीन प्लॅन शिजतोय. या घडामोडी नाकारता येणार नाहीत. राजकीय पटलावरती ठाकरेंचा दबदबा मुंबईमध्ये किती आहे? मराठी माणूस आजही ठाकरे ब्रँडला किती मानतो हे कालच्या निवडणुकीवरून भाजपला समजलं असेल. मुंबईमध्ये ठाकरेंची ताकद जबरदस्त आहे, हे भाजपला नाकारता येणार नाही. आणि याच एका कारणामुळे मुंबईत देखील आपला महापौर बसू शकतो. देवाला वाटलं तर आपला महापौर नक्की बसेल, असं ठाकरेंनी महत्वाचं विधान करून राज्याच्या राजकारणामध्ये नेमकी खळबळ काय उडवून दिली हे देखील आपण आता पाहणार आहोत. मित्रांनो, राज्यामध्ये सध्या एकनाथ शिंदे यांची तब्येत खालावल्याची चर्चा आहे. मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागला आणि एकनाथ शिंदे हे किंग मेकर बनले. म्हणून त्यांच्या भूमिकेतून आता मुंबईचा महापौर आमचाच व्हावा अशी थेट मागणी एकनाथ शिंदेंनी केलेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी आता हालचालींना वेग आला असून महापौर पदावरून भाजप आणि शिंदे गटामध्ये दबावाचं राजकारण सुरू झाल्याची माहिती अखेर आता समोर येत आहे. शिंदे गटाने भाजपला आता जबरदस्त कोंडीत पकडला असून महापौर बनवण्यासाठी भाजपला त्यांनी थेट चॅलेंज दिलंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचाच महापौर बसवा अशी ठाम इच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेनेचे नगरसेवक तसेच वरिष्ठ नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरत भाजपकडे आपली स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. गेली 30 वर्ष मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा अजेंडा तेवत आहे, फडकत आहे. परंतु एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे 2 भाग केल्यामुळे मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर आता बसणार नसल्याचं त्यांना वाटतंय. त्यामुळेच शिंदेंनी ही खेळी केल्याचं सध्या चर्चा आहे. इकडे मात्र एकनाथ शिंदेचे काही नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये आहेत का, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी विचारला होता. शिंदेचे किती नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे प्रवेश करतील आणि ठाकरेंना महापौर पदासाठी पाठिंबा देतील, असा प्रश्न विचारल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंनी स्मित हास्य केलंय. ठाकरेंच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा दबाव, कोणत्याही प्रकारची नाराजी दिसली नाही. ठाकरेंची ध्येयदृष्टी आणि ठाकरेंची देहबोली हेच सांगत होती. आजही मुंबईमध्ये आपलाच महापौर बसणार, आपला महापौर बसू शकतो, असं सध्या उद्धव ठाकरेंना मनोमन आजही वाटत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी आपले नगरसेवक सध्या हॉटेलमध्ये मुक्कामी बसवले आहेत.
महापौर बसेपर्यंत शिंदेचे नगरसेवक फुटणार तर नाही ना, असा प्रश्न विचारला जातोय. भाजप नगरसेवकांना फोडणार की नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे जाणार, या दोन शक्यता मुंबईमध्ये सध्या वर्तवल्या जात आहेत. उद्धव ठाकरेंचे काही शिलेदार त्या कामाला लागलेत का, अशी देखील कुणकुण मुंबईमधून सुरू झाली आहे. तिसरी महत्वाची बाब म्हणजे 21 जानेवारी, 22 जानेवारी, 23 जानेवारी या 3 दिवसांमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची अंतिम सुनावणी आता चालू होईल. आणि सुप्रीम कोर्टाने आजच जाहीर केल्याप्रमाणे शिवसेनेच्या निकालाचा अंतिम निकाल वाचन या 3 दिवसामध्ये पूर्ण होईल. यावेळेस जर शिंदेगडाचा जर टांगापलटी झाला, इथे जर त्यांच्या विरोधात जर निकाल लागला, तर मात्र मुंबईचं राजकीय समीकरण अतिशय वेगळं असू शकतंय. शिंदे सेनेचे बहुतांश नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या पाठिंब्यावरती मुंबईमध्ये महापौर पदासाठी आपली फिल्डिंग लावू शकतात, अशी शक्यता निर्माण होऊ शकते. यामुळे मुंबईच्या पडद्या पाठीमागे राजकीय पटलावरती आता समीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र हे समीकरण प्रसार माध्यमांसमोर सगळ्यांसमोर आताच येणार नाही. अशा प्रकारची सध्या अतिशय भयान शांतता पडद्या पाठीमागे गुप्तता पाळली जात आहे. एकंदरीत मुंबईचा महापौर करणं हे ठाकरेंचं सर्वात मोठं ध्येय असल्याचं मुंबईमध्ये जाणवतंय. मुंबई महानगरपालिका आपल्या हातातून जाणार नाही, या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंनी फिल्डिंग लावल्याची चर्चा मुंबईमध्ये सुरू झाली आहे. आणि नगरसेवकांनी आज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ठाकरेंनी देखील त्यांना शब्द दिलाय की देवाच्या मनात आले तर आपला महापौर मुंबईमध्ये नक्कीच होईल. हे सगळ्यात मोठं वक्तव्य करून उद्धव ठाकरेंनी आपल्या नगरसेवकांना अतिशय जवळचा संदेश दिलाय. यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीत ठाकरेंचा जज्बा, ठाकरेंचा बुलंद आवाज आता कायम मुंबईत राहणार, हे देखील सत्य आहे. शिंदेगडाचे कोणकोणते नगरसेवक येणार हे देखील आगामी काळात समजेलच, परंतु काँग्रेससह इतर अपक्षांना सोबत घेऊन यांची 114 ते 115 नवीन टॅली होते का, हे ठाकरे समीकरण जुळवताना दिसू लागलेत. यामुळे या सगळ्या समीकरणामध्ये कोणकोणते पक्ष ठाकरेंसोबत येणार हे आगामी काळ ठरवणारच आहे. परंतु सध्या तरी उद्धव ठाकरेंचं समीकरण हे भाजपला आणि शिंदेगडाला टेन्शन देणारं ठरू शकतंय. मित्रांनो, एकंदरीत मुंबईचा महापौर आपला होणार नाही ही आशा ठाकरेंनी सोडली नाही आणि भाजप देखील सोडले नाही. या दोघांच्या म्हणण्यानुसार आमचाच महापौर होईल, परंतु शेवटच्या टप्प्यापर्यंत काय होणार हे कोणी सांगू शकत नाही. एकंदरीत मुंबईत काय होणार हे आपल्याला बघण्यासाठी अजून 10 दिवस वाट पाहावी लागेल. मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, मुंबईचा महापौर कोणाचा व्हावा? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.